गणित म्हणजे क्रांतीसूत्र. तर आपण आज समचलन आणि व्यस्त चलन अशा दोन्ही प्रकरण सेपरेटली अपलोड करतो. मी दोन्ही एकत्र घेतल्यापेक्षा समजायला सोपे जातील त्यासाठी. खरं तर एकत्र घेतल्यासाठी फार अडचण नव्हती, परंतु मांडणी करताना म्हणजे इथे आपण क्रांतीसूत्र जेव्हा शाब्दिक उदाहरणं येतील तेव्हा वापरणार आहोत. आणि मग शाब्दिक उदाहरणात तुमचा गोंधळ उडू नये म्हणून या समचलनाच्या वेळेला एक दोन उदाहरणं मी व्यस्त चलनाचे आणलेत. नेमका त्याच्यातला काय करत कसे वापरायचे हे सर्व मी आता समजावून सांगतोच तुम्हाला. शिवाय त्याच्यासाठी वेगळं म्हणजे व्हिडिओ येईल व्यस्त चलनाचा, तर तो पाहिल्यानंतर दोन्हीमधलं कन्फ्युजन आपोआपच दूर होईल. तर क्रांतीसूत्र वापर होईलच. पहिला प्रकार बनण्याआधी आपण समचलन आणि व्यस्त चलन या कन्सेप्ट काय आहे ते समजून घेऊ. आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न कधीतरी पाहिले असतील बघा. असं लिहिलेलं असतं, जर एखादी संख्या लिहिलेली तुमच्याकडे 5 लिहिले आणि पुढे 10 लिहिले आणि नंतर हे डबल कोलन वापरलं होतं आणि त्याच्यानंतर लिहिलं समजा तुम्हाला इथे 20 आणि त्याच्या पुढे काही अशी क्वेश्चन मार्क असेल, तर हा जर गणिताचा प्रश्न आहे. आता बुद्धिमत्तेत जर असाच प्रश्न आला तर त्यावेळी वेगळं लॉजिक सुद्धा असू शकतं. आता इथे 5ची दुप्पट 10 झाली, मग 20ची दुप्पट 40 हे उत्तर वास्तविक अपेक्षित आहे. परंतु कधी कधी दुप्पट तिप्पट नसतं तरी काय करणार आहे ते, समजा इथे 1 दिलं आणि इथे 4 दिलं आणि इकडे त्यांनी समजा 1चा वर्ग 2चा वर्ग इथे 3चा वर्ग 9 कन्सिडर करू पुढे काय असं विचारले. तर 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 3चा वर्ग मग पुढे 4चा वर्ग म्हणजे 39. 4चा वर्ग म्हणजे 16 यायला पाहिजे. वास्तविक काय जर गणितीय भाषेत पाहिलं आपण तर 1ची चौपट झाली मग 9ची पण चौपट आणि 9 × 36 यायला पाहिजे. हे जरा समचलन. पण इथे हे समचलन समजताना दोन गोष्टी समजून घ्या की पहिलं म्हणायचं काय याच्यात मुळात, तर या संख्येचा या संख्येशी, ह्या पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जो संबंध असणार आहे तोच संबंध तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येसोबत असणं अपेक्षित आहे. साधी गोष्ट आहे. या दोघांचा काय संबंध आहे तर 5ची दुप्पट 10 झाली. मग आपण दोन प्रकारे याला करू शकतो. याला 5/10 म्हणू शकतो आणि इतकंच उत्तर पाहिजे आपल्याला या दोघांचं, बरोबर ना. यांचं जे काही कॅल्क्युलेशन येईल 5/10 केलं समजा आपण, तर यांचं जे कॅल्क्युलेशन असेल तेच या दोघांचं पण पाहिजे की नाही. मग पहिली संख्या इथे वर लिहिली तर दुसरी संख्या इकडे वर लिहावं लागेल आणि इथे किती येतील असा प्रश्न विचारणार. आता हे क्रांतीसूत्रात टाकले की नाही आपण वास्तविक रोज हेच करतोय ना का. आता यांचा तिरपा गुणाकार केला तर काय होईल 10 × 20 आणि भागिले काही 5. मग काय होतं का 5 दोन्ही 10 आणि 20 दोन्ही 40 आले की नाही इथे 40. म्हणजे काय तर जेव्हा संख्या समचलनात असतात तर त्यावेळेला त्यांचा भागाकार सारखा असतो. ह्या दोघांचा भागाकार किती आला 0.5 जर केला आपण तर त्याची गरज आहे. आणि या दोघांचे भागाकार तोच येणार कारण 40/20/40 म्हणजे दुप्पट संख्येला भागलं, हिला पण दुप्पट संख्येला भागलं. म्हणजेच काय तर भागाकार सारखा येणार. ज्या वेळेला संख्या समचलनात असतात तर त्यावेळेला त्या दोन्ही संख्यांचा भागाकार सारखा असतो. हे समचलन म्हणतात त्याला, भागाकार सारखा असतो. आणि ज्या वेळेला व्यस्त चलनात असतात ना तेव्हा गुणाकार सारखा असतो. पण ते आता नको, जमलिंग व्हायला नको म्हणून सध्या सांगत नाही. फक्त आपण समचलनावर टिकून राहू आता हे लेक्चर होईपर्यंत. समजा तुम्हाला पुढच्या प्रश्नावर जाण्या अगोदर हाच प्रश्न आपण रिपीट करू. 5ला 10 तर 20ला किती हे माहिती आहे आपल्याला ना. आता 20ला किती असा प्रश्न विचारला. आता इथेच हे म्हणू शकतात की या दोघांना नावं दिली. याला दिलं x, याला म्हटलं y. जर x ची किंमत 5 आणि y ची किंमत 10 आठव आणि x y हे जर दोघं समचलनात असते तर अशा स्थितीमध्ये x ची किंमत 20 असताना y ची किंमत किती असेल. आता x ची किंमत किती पट वाढली, 5 × 20 4 पट वाढली की नाही. मग y ची पण किंमत 4 पट वाढणं आवश्यक आहे. मग 10 × काय होईल 40. पण हे सगळं म्हणजे फक्त समजण्यासाठी सांगतोय, आता काही करायचं नाही. काय करायचं ते प्रश्न मला सांगतो. इथे फक्त बेसिक कन्सेप्ट काय नाही ती समजण्यासाठी. आता याच्यात एक सोपी गोष्ट अजून जी नंतरही कधीतरी आपल्याला कामी पडेल त्याच्यासाठी म्हणून समजावून सांगतो. बघा कधी ध्यानात ठेवा, जर ह्या शेवटच्या दोन संख्या, आता इथे आपल्याला x माहिती की नाही, इथे काय असणार आहे 40 असणार. या दोन संख्या म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या ध्यानात ठेवा. पहिली संख्या आणि शेवटची संख्या आणि दुसरी संख्या आणि तिसरी म्हणजे मधल्या दोन संख्या, पहिली आणि शेवटची आणि मधल्या दोन संख्या यांचा गुणाकार सुद्धा सारखा असतो.
ह्या दोघांचा भागाकार सारखा आहे, याचाच अर्थ या दोघांचा गुणाकार सारखा असणार आहे. कसं ते पहा, या दोघांचा गुणाकार किती होतो, 4 पंचे 20 आणि हा एक 0 म्हणजे काय आलं 200 आणि दाईन दोन्ही 20 आणि हे 2 0 बे कमी आणि हे 2 0 म्हणजे काय मिळालं 200. म्हणजेच काय, तर पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा भागाकार, ह्या दोघींचा भागाकार आणि या दोघींचा भागाकार सारखा असणार आहे. दुसरी गोष्ट काय कळली, तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार सुद्धा ह्या दोघींच्या गुणाकार एवढा असणार. पण हे सगळं नाही बी ध्यानात राहिलं तरी काही गरजेचं नाही, कारण क्रांतीसूत्र कशासाठी आहे, क्रांतीसूत्राने डायरेक्टली टाकून तुम्हाला उत्तर मिळतं. आता आपण काय करू, यातला एक एक आकडा गायब करू सध्या आणि कोणताही आकडा आपल्याला विचारला तर तो सांगता येतो की नाही पहा क्रांतीसूत्रात टाकून. आपल्याला हे माहिती आहे 5 इथे 10 आहे, इकडे 20 आणि इथे 40 येणार, तर हे 40 आपण यावेळी काढलं होतं. आता आपण काय करूयात, हे 10 गायब करू आणि 10च्या जागेवर काय येईल असं विचारू क्रांतीसूत्रात. बघा 5 भागिले हे गुणोत्तर जे आहे ना, याला भागिले असं लिहिलं तरी चालेल, 5 भागिले x आणि समचलन आहे म्हटल्यावर काय, तर ह्या दोन संख्यांचा पण भागाकार त्याच्या एवढाच आला पाहिजे. म्हणून काय लिहिलं, 5 भागिले x बरोबर 20 भागिले 40. आता इथे किती आकडा येणं अपेक्षित आहे, तर 10 यायला पाहिजे उत्तर ऍक्च्युअल. आता इथे काय होईल का, 5 गुणिले 40 भागिले 20, 20 दोन्ही 40 आणि बे पंचे 10, म्हणजे जे आकडा आपला जो गायब होता इथला, तर तो मिळाला आपल्याला आपोआप 10. तर अशा पद्धतीने यातला कोणताही आकडा गायब केला तरी तो आपल्याला मिळतो. आता आपल्याला इथे 10 एक माहिती आहे, आपण 5 गायब करू आणि 5च्या जागेवर काय येईल हे विचारू क्रांतीसूत्रात. x भागिले 10 याची किंमत माहित नाही म्हणून x लिहिला आणि याचा भागाकार यांच्या भागाकारा इतका येणार आहे, म्हणजे 20 भागिले 40 करू. आता पहा 10 गुणिले 20 किंवा 20 गुणिले 10 आणि भागिले हे 40. आता 20 दोन्ही 40 आणि बे पंचे 10, म्हणजे इथे काय मिळणार आहे पहा, म्हणजे कोणताही एक आकडा जरी गायब असला तरी तो आपल्याला शोधता येतो, फक्त आकडे समचलनात आहे इतकं कळलं पाहिजे. ध्यानात ठेवण्याची काहीच गरज नाही कोणत्या गोष्टी. भागाकार सारखा असतो हा एक शब्द ध्यानात ठेवा बस. आता इथे पहा दिलेले x आणि y समचलनात असताना x बरोबर 12, x ची किंमत किती आहे 12 आणि y ची किंमत पण दिलेली आहे, y ची किंमत किती आहे 4. तर अशा सिच्युएशन मध्ये x ची किंमत 18 असताना नव्या y ची किंमत किती असेल असा प्रश्न आहे. समजलंय मांडणी काय, x बरोबर y बरोबर हे दिलेले आहे. पहिलं गुणोत्तर दिलं, नव्या गुणोत्तरातली एक संख्या दिली गायब, काय करा, साधी गोष्ट क्रांतीसूत्रात टाका सगळं सरळ. 12ला जर 4 तर 18ला किती, संपलं जाईल. x येऊ शकतो तिथे काय. आता तिरपा गुणाकार काय होईल, 4 गुणिले 18 भागिले 12, कोणा भाग जातो तर 6, साइन दोन्ही 12, साइन 3 18, बे दोन्ही 4 आणि 3 दोन्ही 6. आता हे उत्तर बरोबर आहे की नाही व्हेरीफाय करायचं आपल्याला, मुद्दाम एरवी नाही करायचं ना, पेपरात ते करत नका सांगतो फक्त इथे. आपण इथे 6 लिहिले, आता उत्तर बरोबर आहे की नाही कसं व्हेरीफाय करणार, तर बघा 4 त्रिक 12 साइन त्रिक 18, म्हणजे भागाकार सारखा यायला की नाही. समजा तुम्ही लिहिलं 12 भागिले 4 याचा भागाकार किती येतो 3 आणि 18 भागिले 6 साइन त्रिक 18 किती आला भागाकार 3, म्हणजे या दोघांचा भागाकार आणि या दोघांचा भागाकार सारखा. दुसरं एक व्हेरीफाय करायला ऑप्शन आहे तुमच्याकडे, पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार आणि मधल्या दोघांचा गुणाकार सारखा असतो की नाही, करून पहा. 12 सत्व 72 आणि 18 चूक 72 आला सारखा, म्हणजे उत्तर भेटलं आपल्याला नुसतं क्रांतीसूत्रात टाकून. हे पण टाका राईट. सो x बरोबर आणि y बरोबर सुरुवातीचं दिलेलं आहे, 36 दिलं 24 दिलं आणि नवं विचारलेलं आहे x 18 असेल, x बरोबर जर 18 तर y बरोबर किती असा प्रश्न आहे. काय कराल, तर ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार सारखा असतो की नाही, मग याला तुम्ही क्रांतीसूत्रात टाकायचे टाळू शकता, टाळायचं असेल तर कसं पहा. एकदा लिहून दाखवतोय, व्यवस्थित ध्यान द्या. आला असेल भले तुमचं इथलं उत्तर तरीही ध्यान द्या. इथं उत्तर किती येतं मला माहितीये 12, त्याच्याकडे बघून सांगता येतं. तुम्हाला उत्तर आलं असेल तरी ठीक आहे, नसेल आलं तरी ठीक आहे, पण मी काय सांगतो याच्यावर ध्यान द्या, कसं तोंडी सोडवताय तर ते सांगतोय पहा. या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा सारखा असणारी माहिती की नाही, क्रांतीसूत्रात आपण तेच टाकणार आहे पहा. 36 आणि ही संख्या म्हणजे काय, तर कसं येतं 36 भागिले 24 आणि बरोबर 18 भागिले x.
म्हणजे अल्टिमेटली काय आलं 24 गुणिले 18 हेच आहेत की नाही 24 गुणिले 18 आणि भागिले 36 आला ही पहिली संख्या भागिले आली म्हणजे गुणाकारात कोणाचा जोडीदार गायब होता हा 36 कारण या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा सारखा येणार होता. आता हे का मांडायचं ते सांगतो मला सांगा. जर मी लिहिलं की 16 मला माहिती आहे 16 कोणाचा गुणाकार आहे 8 गुणिले 2 आणि नंतर मी म्हणालो की 4 गुणिले कितीतरी एक सहित तर तुम्हाला हे तोंडी सांगता येतं की नाही 8 2 16 म्हणल्यावर 4 × 16 असणार आहे. तेच झाले की नाही बा ह्या दोन संख्यांचा गुणाकार माहिती आहे आपल्याला ह्या दोन संख्या आहेत ना अशा ह्या दोन लिहिल्या आणि हिच्या सोबत हिचा गुणाकार केल्यानंतर येणार आहे की नाही मग आपण काय करू शकतो इथे झाला आपण आपल्याला 4चा जोडीदार शोधायचा आहे की नाही तर तो 4 जर आपण इथे लिहिला 4 2 8 आणि 2 2 4 भेटला की नाही आपल्याला 4 कारण 4 × 16 होणार होता नाही ते तर इथे सुद्धा ती गंमत आपल्याला करता येते नुसतं याच्याकडे पाहिलं तरी सांगता येतं 12 2 24 12 3 36 तसं साइन 2 12 साइन 3 11 म्हणजे ही दीडपट आहे याच्या त्याच्या दीडपट असणार आहे हे त्याच्याकडे बघून सांगता येतं. सोडवायचंच म्हणलं तर फक्त इतकं म्हणणार आता हे क्रांती सूत्रात नाही टाकलं तुम्ही तरी चाल काय लिहा ह्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले 4 आता हे ध्यानात राहील नाही राहील हे शॉर्ट ट्रिक झाली ही पण काही लॉंग ट्रिक नाही ना हे पण क्रांती सूत्र सगळीकडेच कमी पडेल हे रोजचं पाठांतरच आहे आपल्याला तर त्याच्यामुळे यात टाकलं तरी काय 10 सेकंद जातील तुमचे 5 सेकंद लागतात काय होईल या दोघांचा भागाकार किती सेकंद लागतात मोजा 36 भागिले 24 बरोबर 18 भागिले यस आणि नंतर तिरपा गुणाकार 24 गुणिले 18 भागिले 36 इतका वेळ तुमचा शिल्लक जाईल फक्त इतका हे पहिला माहिती हे तर मांडायचं असं. आता हे मांडल्यानंतर काय करा तर 18 2 36 आणि ते 12 24 म्हणजे 24 4 देखील 2 न भागणं होते म्हणजे इथली संख्या मिळाली आपल्याला 12. तर हे सगळं बाकीचं लिहित बसण्याची गरज नाही काय लिहायचंय फक्त इतकं. आता इथे सांग समचलनातच आहे x ची किंमत 40 काय लिहा फक्त माहितीये 40 ला जर 16 तर 50 ला किती हा झाला पहिलं मांडली नंतर ह्या दोघांचा गुणाकार आणि 40 खाली येतील की नाही इथे बस म्हणजे काय करा तर मधल्या दोन संख्यांचा गुणाकार 16 गुणिले 50 भागिले 40 झालं 0 0 कटला 4 चूक 16 आणि 4 म्हणजे 20 निव्वळ 10 सेकंदाचं गणित हा एक शेवटचा असेल आपला ट्राय करा यायलाच पाहिजे. काय होईल 25 ला जर 5 तर 30 ला किती आता हे मांडण्याऐवजी तुम्ही डायरेक्ट क्रांती सूत्रात तरी टाकू शकता जर 25 ला 5 25 आणि 5 दिलेली की नाही एक्स वाय ची किंमत 25 ला 5 तर 30 ला किती यक्स ची दिली असेल समजा इथे यक्स ची किंमत दिली म्हणून यक्स सोबत लिहिली कधी कधी ते काय करतील वाय ची किंमत देतील आणि एक्स ची विचारतील तरी घाबरायचं नाही वायच्या पुढे वाय ची किंमत लिहा एक्स ची माहित नाही म्हणून ते एक्स लिहा. आता तिरपा गुणाकार यांचा काय होईल 5 गुणिले 30 भागिले 25 5 5 25 आणि 5 37 आता हे खरंच इतकं लिहायची गरज होती का ते आपलं काहीच लिहायचं नव्हतं नॉट इव्हन दिस काहीच नव्हतं लिहायचं काय करायचं होतं याच्याकडे बघून पहा 5 5 25 मग किती 5 30 6 45 म्हणून फक्त 6 याचं उत्तर आहे ह्या दोघांचा भागाकार काय आला 25 भागिले 5 5 यायला मग 30 ला 5 न भागलं तर काय येणार आहे 6 म्हणजे भागाकार 5 यायला पाहिजे ना आपला मग 30 ला जर 6 ने भागलं तर काय तर 6 म्हणजे 30 पण हे 5 कशा शोधायचे तर ह्याच 30 ला किती आहे यांचा भागाकार 5 5 25 5 मग 5 न भागले की तुम्हाला या वायची किंमत मिळते तर नुसतं त्याच्याकडे बघून उत्तर देता येतं 5 5 25 6 म्हणजे 30. आता दुसऱ्या प्रकारे फार अवघड नाही म्हणजे त्यातलाच आहे जवळजवळ दुसरं टाईप मांडलेलं मला चांगलं वाटत नव्हतं पण ठीक आहे हे तर तुम्हाला येणार आहे ना हा तर हे अगदी सोपं आहे फक्त काय आपल्याला बेसिक कन्सेप्ट कशी माहिती पाहिजे याची की जर आपण 2/3 आणि भागिले 3/2 आता ही भागिले आहे की नाही ह्या दोघांचा भागाकार पहिली एक्स आणि वाय ची किंमत मिळाली एक्स भागिले वाय आणि पुढे एक्स ची किंमत दिलेली आहे 3/4 आणि भागिले असणारे वाय तर वाय ची किंमत शोधायची आपल्याला. आता हे लिहिल्यानंतर आहे ना बऱ्याच वेळेला गोंधळ होतो तो होणं साहजिक आहे म्हणजे नवीन माणसाला
हे एका खाली एक असे 4 आकडे लिहिले म्हणल्यावर समजायलाच अवघड असतं नेमकं काय करायचं. काही लोक ते घाबरून सोडूनच देतात आणि होतंय सगळ्याच्या बाबतीत. ते होऊ नये म्हणून एक बेसिक गोष्ट समजावून सांगतो, हे कसं सोडवायचं, का उत्तर येतं ते. आणि त्याच्यानंतर आपण ऍक्च्युअल प्रश्नावर येऊ. हे थोडा वेळ स्किप करा डोक्यातून, नाहीच आहे असं समजा. आता एक संख्या घेऊ आपण, 8/2. याचा भागाकार किती येतोय तुम्हाला कळतं, 4 आहे. मग हे 4 न लिहिता आपण 8/2 लिहू आणि त्याला भागिले लिहू. काय तर 4/2. या 4/2 म्हणजे किती समजते, 4/2 म्हणजे 2. म्हणजे हे काय 2. आता याचा भागाकार केला तर उत्तर किती येणार आहे, 2. म्हणजे ह्या कॅल्क्युलेशनचं उत्तर 2 असणार आहे, फिक्स माहिती आहे की नाही आपल्याला आता. कारण वरचा जो अपूर्णांक आहे तो अपूर्णांक नाहीच, पूर्णांक आहे खरं तर. किती, 8/2 म्हणजे 4. आणि इथे 4/2 म्हणजे 2, हे माहिती आहे आपल्याला. आता इथे काय होतं पहा, तर ही शेवटच्या दोन संख्यांमधल्या दोन संख्या, पहिली आणि शेवटची, आणि ह्या दोन संख्या यांचा गुणाकार सारखा असतो. किती, सॉरी, या दोघांचा गुणाकार करू शकतो आपण, तर त्याचं उत्तर सुद्धा मिळतं. 8×2=16 आणि 4×2=8. काय मिळालं, ह्या वरच्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार काय मिळाला, 8. 4×2=8 आणि याचं उत्तर पण किती आलं, 2. म्हणजे काय तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या आणि मधल्या दोन संख्या यांचा गुणाकार करायचा असतो. मधल्या दोघांचा गुणाकार करायचा आणि शेवटच्या दोघांचा गुणाकार करायचा. शेवटचा जी पहिली संख्या आहे तिचा जोडीदार वरती लिहायचा तिच्या सोबत आणि ह्या दोन संख्या त्याच्या खाली लिहायच्या, 2×4. आता काय होतं भाऊ, ते 2 कटले, 4×2=8. म्हणजे याचं उत्तर 2 येणार होते, हे फिक्स माहित होतं, पण का आलं ते कळते. आता हे का आलं तर याचं कारण सांगतोय, जे आपल्याला इथे ठिकाणी येणार आहे. याची मांडणी मी मुळातच अशी करू शकत होतो की 8/2 आणि भागाकाराच्या ऐवजी गुणाकार. कधी ध्यानात ठेवा, जर ते इक्वेशन मार्कच्या पुढे आपण गुणाकारातली संख्या पुढे नेली तर भागाकार होतो, भागाकारातली पुढे नेली गुणाकार होतो, बेरीज असेल तर वजाबाकी होते, वजाबाकी असेल बेरीज होते. तर हे सगळं उलट सुलट होतं. तसंच इथे जर या दोघांमध्ये 8/2 भागिले 4/2 होतं की नाही, याला आपण यालाच असं पण लिहू शकतो. हे तसंच आहे, 8/2 भागिले 4/2. हे जे भागाकाराचं चिन्ह आहे मध्ये, याला गुणाकारात बदलण्याला चान्स असतो. अपूर्णांकात मी शिकवलंय मला वाटतंय. तर गुणाकार केला, ह्या भागाकाराला काय केलं, गुणाकार केला आणि फक्त एकच अट असते, पुढचा जो अपूर्णांक असतो तो उलटा लिहायचा असतो. म्हणजे आपण हा अपूर्णांक काय लिहिणार आता, 2/4. 4/2 च्या ऐवजी 2/4 लिहिलं. आता सरळ गुणाकार करा, हे गुणाकाराचं चिन्ह आहे ना मध्ये, तर इथे इथे देऊ शकतो. 2 कटले, 4×2=8. समजतंय. मग या दोघांचा जो भागाकार आहे तो 60 हा असणार आहे पुढच्या दोघांसारखा, बरोबर. मग या दोघांना भागाकारात न लिहिता मी काय लिहू शकतो, तर पहिला अपूर्णांक 2/3 आणि भागिले त्याला केलं आपण गुणिले, म्हणून पुढचा अपूर्णांक, हा जो अपूर्णांक आहे तो उलटा, 3/2 च्या ऐवजी काय लिहिणार आपण, 2/3. बरोबर किती, तर पुढच्या दोन संख्या 3/4 आणि भागिले किती, तर y. बरोबर, ह्या दोघांचा भागाकार होता तसा या दोघांचा. मग y ला भागिले कोण आहे, कोणीच नाही, म्हणजे येते ज्या संख्येला पूर्णांक लिहिला ना कोणताही, समजा हे 100 आहे, भागिले किती, तर 1. एक हा भागिला फरक नाही पडत, तर प्रत्येक संख्येला एक भागिला असतोच पूर्णांक संख्येला, असं समजायला लागतं, किंवा अपूर्णांक असू, एक हा भागल्यावर फरक पडत आहे. मग आता आपण जर इथे जर y/1 लिहिलं, 3/4 भागिले y/1, जिला भागिले काही नाही तिला भागिले 1 याचा अर्थ. मग ही जर आपल्याला गुणाकारात लिहायची तर आपण कशी लिहिणार, 1/y लिहिणार. समजतंय. हे फक्त उलट लिहिलं त्याच्या पुढे, भागाकार संपला, आता गुणाकार तर सोपे असा. मग गुणाकार काय काय आला का, काय आलं, तर 2×2=4 आणि 3×3=9 म्हणजे काय मिळालं, 4/9. आणि इक्वेशनच्या पुढे ती संख्या अलीकडे आणली तर याच्या गुणाकारात आणली, फक्त काय होईल, ही संख्या उलटी होऊन येईल इथे, म्हणजे 4/3 होईल. आणि बरोबर काय, तर 1/y, हे जसं तसं पुढेच ठेवू. आता 4×16 आणि 9×3=27 म्हणजे 16 वरती मिळाले आणि 27 भागिले, बरोबर काय, तर 1/y. आता 1/y ला उलट केलं तर काय होईल, y/1 आणि 1 भागिले म्हणजे काहीच नाही भागिले, म्हणून y ची किंमत काय मिळेल तुम्हाला, y भागिले 1 असं समजा हवं तर हा पूर्णांक पण उलटा होईल की नाही, म्हणजे काय मिळेल, 27/16 y बरोबर, किंवा y/1 बरोबर म्हणा, काय फरक पडतो, भागिले 1 असणारे फरक पडत नाही. आता असाच एक प्रश्न पुढे येतो, तो आधी समजावून सांगतो अगोदर आणि मग आपण पुन्हा तुम्हाला सोडवायला जातो. पहिलं काम काय, तर पहिली x ची संख्या भागिले y बरोबर x भागिले y, हे
9 x 9 y. मग पहिले x ची किंमत किती आहे तर 4/5. y ची किंमत किती आहे तर भागिले हे y असणारे भागिले 2/5. पण याला भागिले लिहायचं नाही, मी आताच सांगितलं होतं तुम्हाला. भागिलेच्या ऐवजी आपण काय लिहिणार इथे गुणिले, आणि y ची किंमत लिहिणार उलटी. म्हणजे काय तर गुणाकाराचा भागाकार किंवा भागाकाराचा गुणाकार करत असू. इथे आपल्याला भागिले अपेक्षित होतं की नाही, आपण गुणिले केलं ना, म्हणून हा अपूर्णांक 2/5च्या ऐवजी 5/2 लिहिला. बरोबर किती तर x ची किंमत 3/4 आणि गुणिले, कारण भागिले y छेद 1 होणार होतं, मग गुणिले किती ते 1/y. समजतंय? आता काय होईल तर इथे पहा 4/25, किंवा इथे जेव्हा हे गुणाकारात आहे 5 5 कडले बे एक बे बे दोन्ही 4, म्हणजे काय मिळालं आपल्याला 2/1. 2/1 खाली काहीच उरलं ना, म्हणून 1 लिहायचा. आणि ही संख्या अलीकडे आणू तर गुणिले ही संख्या उलटी करून आणावं लागेल इकडे, म्हणजे 4/3 आणि बरोबर 1/y. आता इथे 4 2 8 आणि 3 1 3, म्हणजे 1/y बरोबर काय मिळालं 8/3. मग y बरोबर किती तर y ला जर उलट केलं तर अपूर्णांक उलटा करावा लागेल, म्हणजे काय मिळेल y बरोबर 3/8. किती आलं? सोडवा. आता तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करून हे सोडवा, ट्राय करा. थोडासा सर्व असला की येतं, ते काय अवघड नाही. बघा यश ची किंमत दिली 5/7 आणि गुणिले, आता भागाकार करायचा होता पण गुणाकार करायलो, म्हणून आपण काय करणार अपूर्णांक 1/3 ऐवजी 3/1 लिहिणार. बरोबर पहिली संख्या जशीच्या तशी 3/12 आणि भागिले काय पाहिजे होतं आपल्याला y/1. मग याला जर गुणाकारात लिहिलं तर काय होईल इथे 1/y होईल. चल आता या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करू. पहा काय होईल तर 3 1 3 3 2 6 बे 1 बे आणि वरती 5, म्हणजे 5/2. आणि तो अपूर्णांक आपण इकडे आणू, हा भागाकारातला इथे आणला म्हणजे उलटा होईल, काय होईल 12/3 आणि बरोबर 1/y. आता काय होईल का बे सक 12, 3 2 6, 5 2 10 आणि भागिले 1. मग 10/1 मिळालं आपल्याला. याला जर उलट केलं तर काय होईल y ची किंमत किती असेल y/1 किंवा y च्या खाली काहीच नाही समजा, तर हे काय होईल 1/10 होईल. म्हणजे काय मिळालं आपल्याला 1/10. तुम्ही म्हणाल मग त्या हातचा शेजा तसे का नाही ठेवले, तर हे पण उलटा लिहायचं होतं ना अपूर्णांक. इकडे 1/10 y ची किंमत मिळाली आहे. y/1 ची किंमत जर 10 मिळाली असती, म्हणजे असं मिळालं असतं y/1 बरोबर 10/1, तर आपण y बरोबर 1 म्हणू शकत होतो. इथे तसं झालेलं नाही, 1 आणि भागिले y. तर y जर उलटा लिहिला आपण तर हे अपूर्णांक पण उलटा होईल. आणि वरती 1 उरला म्हणल्यावर तो लिहावाच लागतो, खाली उरला तो नाही लिहिला चालतो का ते पहा. जर आपण 10 ला 1 न भागलं काय फरक पडणार आहे, तेच येणार आहे उत्तर. 10/1 काही फरक नाही पडत, त्याचं उत्तर 10 असेल. परंतु जर 1/10 केलं आता फरक पडतो, या 1 चे 10 भाग होणार आहे. मग पॉईंट घेऊन 0 घेऊन याचं उत्तर येईल 0.1. तर त्याच्यामुळे तो फरक पडत असतो. तर उत्तर काय मिळालं आपल्याला वायचं, काय मिळालं आन्सर 1/10. आलं तुमचं. चला हे सोडवा. इथे बघा x आणि y समचलनात आहेत आणि त्याचं म्हणणं x ची किंमत दिलेली y ची किंमत दिलेली, म्हणजे काय असतं x भागिले y बरोबर x भागिले y, म्हणजे नव्या x y चा पण गुणाकार भागाकार तेवढा आला पाहिजे. मग आपण लिहिणार कसं याला तर साधी गोष्ट आहे बा, पहिला अपूर्णांक जसाच्या तसा लिहा आणि दुसरा भागाकारात आहे तो गुणाकारात लिहितोय, त्याच्यामुळे काय करणार फक्त तो उलटा लिहिणार 7/4 लिहिणार. आणि बरोबर किती तर दुसरा x ची किंमत जशीच्या तशी लिहा आणि y ची किंमत लिहिताना y/1 च्या ऐवजी 1/y. हे कळत असेल आतापर्यंत तुम्हाला. काय होणार होते बा x ची किंमत होती 3/7 आणि y ची किंमत y आणि काहीच नाही खाली म्हणून 1. आता हे जेव्हा गुणाकारात लिहू आपण तर y/1 ला काय होईल 1/y होईल, म्हणून ते तसं लिहितोय तिकडे. आता साधा फरक समजून घ्या की ज्या वेळेला 1/y लिहितो इथं जे काय उत्तर येईल त्याला उलट लिहावं लागणार आहे आपल्याला सर्वात शेवटी. इथे काय होतं 7 2 14
किंवा 2 भाग देऊ. 2 4 3 2 6 वरती 7 म्हणजे 7/6 गुणिले हा अपूर्णांक इकडे घेऊन येऊ 7/3 बरोबर 1/y. आता काय होईल तर या दोघांना वरती भाग जात नाही. 7 49 आणि साइन 3 18. आता 9 आणि 4 13 होतात. त्याला 3 ने भाग जात नाही, 2 ने भाग जात नाही. म्हणजे हे तसंच ठेवायचंय, फक्त उलट लिहायचंय. कारण 1/y ची किंमत मिळाली. मग आपल्याला y/1 ची किंमत पाहिजे. म्हणजेच y ची किंमत किती असेल? 1 न भागल्याने फरक पडत नाही. हा लिहिला नाही लिहिला फरक नाही पडत. म्हणून y ची किंमत मिळाली ही आता उलटा केल्यावर 18/49. आता हा झाला आता तिसरा प्रकार सुरू. तर इथे काय असेल तुम्ही इमॅजिन करू शकता. पहिला पूर्णांक झाला, नंतर व्यवहार्य पूर्णांक झाला, आता दशांश अपूर्णांक. आता दशांश अपूर्णांकात दिला असेल तर हे सोपं आहे. इथे तुम्हाला तो गोंधळ घालण्याची गरज नाही गुणाकार भागाकाराचा. इथे सरळ सरळ x भागिले y, कारण समचलन आहे, बरोबर नवा x भागिले नवा y. मग हे सरळ क्रांतीसूत्रात टाकता येतं. काय लिहा? 0.24 भागिले 0.08 बरोबर 0.45 भागिले किती. समजते? नव्या y ची किंमत माहित नाही. आता इथे y लिहिले, x तुम्ही म्हणाले x ची किंमत तर दिली, इथे x का लिहिले तर ते आपल्या क्रांती सूत्रात x लिहिले, y ची किंमत भेटणार आहे. तिरपा गुणाकार काय होईल? 0.08 गुणिले 0.45 भागिले 0.24. समजते इतकं? आता बिना पॉईंटचं कॅल्क्युलेशन करू शकतो आपण. तर काय करायला अशा वेळेला? तर वरती 2 संख्या, खाली 2 संख्या, मग ह्या दोघांचाही पॉईंट नसतो होऊन जाईल. समजते? इथे 2 आणि हे पॉईंट राहतील तसेच. मग आपण काय करूयात आता? तर ह्या 2 संख्या पॉईंटच्या बाहेर काढू. पहिली गोष्ट तर बिना पॉईंटचे लिहूया. हे जे 8 त्रिक 24 बरोबर. 8 ला याला 3 न भाग केला आणि 3 15 त्रिक 45 म्हणजे 15 ने भाग जातो हे कळतात. आता फक्त हे ध्यानात ठेवायचंय की इथे हे 2 संख्या, ह्या 2 संख्या पॉईंट नंतर होत्या, तर पॉईंटचा संबंध उरला नाही. भागाकार पॉईंट येणार नाही, हे 3 येणार होते याचं उत्तर. 3 उत्तर आल्यानंतर जेव्हा आपण याला भागलं, तर मी भागाकाराच्या बेसिक व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की इथे पॉईंट असेल, 15 उत्तर आलं तर इकडे पॉईंट उरल्यानंतर 2 संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे तुम्हाला. म्हणजे जे उत्तर आपलं 15 मिळालं त्याला काय करणार आपण? तर 2 संख्या सोडून पॉईंट, म्हणजे 0.15. आता हे बरोबर आहे का? तर 8 त्रिक 24 आणि 0.15 15 त्रिक 45. आले की नाही भागाकार 3 दोघांचे? तर फक्त क्रांती सूत्रात टाकायची गरज आहे, बाकी काही करायची गरज नाही. हे एक सोपा. काय होईल तर x ची किंमत 1.2 भागिले 0.24 तर 4.8 भागिले किती. संपलं. इतकंच आहे. तिरपा गुणाकार 0.24 गुणिले 4.8 भागिले 1.2. आता इथे पॉईंट पॉईंट एक पॉईंट आहे, त्यामुळे खालच्या पॉईंटचा संबंध संपला. जे काय उत्तर येईल त्याच्या 2 संख्या सोडून पॉईंट द्यावा लागेल. खाली जर पॉईंट उरले म्हणजे विभाजकामध्ये, तर आपण 2 किंवा जेवढ्या संख्या अंक असते पॉईंट नंतर तेवढे 0 देत असतो. इथे पॉईंट द्यावे लागतील कारण वरती उरणार आहे. मग इथे 12 चूक 48, 24 चूक 96 आणि 2 संख्या सोडून पॉईंट म्हणजे 0.96 उत्तर असणार. आता हे खरं आहे का ते? 1.2 आणि भागिले 0.24 आहे आणि वरती 4.8 आहे. मग खाली किती? 12 ची दुप्पट 24 आणि 2 संख्या सोडून पॉईंट आहे. मग 48 ची दुप्पट 96 आणि 2 संख्या सोडून पॉईंट म्हणजे 0.96. तर हे बहुतेक वेळा ना त्याच्यामध्ये बघून सांगता येतं, ऑप्शन वरून एलिमिनेट करता येतं. या संख्या समचलनात आहेत तर सेम तसाच प्रश्न आहे. 4 भागिले 0.8 तर 0.8 भागिले किती? याचं उत्तर असणार आहे किती? नाही 16 असणार आहे उत्तर. 0.16. आता इथे किती हा प्रश्न तिरपा गुणाकार, याचं काय होईल? 0.8 गुणिले 0.8 भागिले 4. आता इथे पॉईंटच नाहीये, मग वरचे 2 संख्या सोडून पॉईंट द्यावा लागेल की नाही, जे काय उत्तर येईल. कारण हे झालं विभाज्य आणि हे विभाज्य. मग विभाज्यामध्ये जर पॉईंट असतील तर आपण तितक्या संख्या सोडून पॉईंट देतो. विभाजकामध्ये पॉईंट असेल तर तेवढे अंक 0 म्हणून देतो. आता इथे काय येईल का? 4 दोन्ही 8 आणि 8 दोन्ही 16 आणि 1 आणि 2 अशा 2 संख्या सोडून पॉईंट म्हणजे 0.16. समजलं? हे सोडवा. त्याचं उत्तर किती येईल? 8 म्हणजे 0.8.
12 96. सहा भागिले 0.5 बरोबर 9.6 भागिले किती तिरपा गुणाकार काय होईल 0.5 गुणिले 9.6 भागिले 6. आता 6 ने इकडे भाग देऊ आपण 6 बिना पॉईंटचा भाग द्यायचा पॉईंट नाहीच असं इमॅजिन करून 6 1 6 3 उरले 6 6 36 16 पंचे 80 आणि काय मिळालं आपल्याला तर इथे ही एक संख्या होती आणि इकडे एक संख्या अशा दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे 0.8 8च म्हणालो होतो मी 1296 तर अशा पद्धतीने कसं केलं मी पहा 12 पंचे 60 हे कळतं 5 ला 12 ने गुणलं तर 12 पंचे 60 येतं मग याला पण 12 ने गुणलं होतं 1296 तर हे बहुतेक वेळेला सराव करावा लागेल थोडं येतं तुम्हाला सुद्धा तोंडी सांगता येतं मी काय वरतून येताना शिकून आलेत नाही सगळ्यांनी सरावातून शिकलेले तुम्ही पण करू शकता तोंडी उत्तर देऊ शकता आणि हे कधीतरी परीक्षेत विचारला जाऊ शकतो बहुतेक वेळा म्हणजे दिसत नाही एखाद्या वेळी कधीतरी असेल बर इथे दोन गोष्टी एक तर चलनातील प्रकार तर आता प्रकार तर तुम्हाला माहिती आहे समचलन शिकायला आपण व्यस्त चलन शिकलोच नाही आहोत तर तुम्ही समचलन या प्रत्येकाला म्हणणार असेल परंतु समचलन आणि व्यस्त चलन कसं ओळखायचं ते व्यस्त चलन झाल्यावर सांगेल आता इथं काय होईल पहा या दोघांचा भागाकार इथे जर भागाकार केला बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 म्हणजे भागाकार सारखा यायला की नाही मग आता ह्या जर 2 न याला भागलं तर 8 येतं की नाही ह्या 2 न याला भागलं 8 बे चूक 8 मग तसं या 2 न याला भागलं तर 2 याला याचा अर्थ याला जर 2 ने भागलं तर इथली संख्या मिळणार आहे तुम्हाला झालं सोडवत बसायची गरज नाही काहीच लिहायचं नाही 8 दोन्ही 16 मग साईन दोन्ही 12 हे नुसतं पाहिल्याबरोबर सांगता येतं आता मांडायचंच असेल तुम्हाला तर काय मांडू शकता फक्त शेवटची कोणती एक जोडीदार घ्या त्याला 16 भागिले 8 तर 12 भागिले किती इतकं लिहायचंच तर लिहू शकता गरज नाही तशी 8 गुणिले 12 आणि भागिले 16 8 दोन्ही 16 आणि बेस 12 कोणताही एक आकडा घेतला असता याला म्हणजे सुरुवातीपासून जो तुम्हाला सोपा वाटेल तो तरी सुद्धा चाललं असतं काहीच लिहायची गरज नाही ठीक आता इथे पहा इथे तसे सुरसुरीत आकडे नाही दीडपट आहे 2 ची दीडपट 6 ची दीडपट 6 चे अर्धे 6 मध्ये ऍड केले 8 चे अर्धे 8 मध्ये ऍड केले मग कोणाचे अर्धे कोणात ऍड केल्यावर 12 चे अर्धे जर 6 ऍड केले तर 18 होतात म्हणजे 12 त्याच्याकडे बघून सांगता येतं पण नाहीच सुचलं अशा वेळेला तर सिम्पली काय करू शकता कोणती येतात आम्हाला अशी ही घेतली होती की नाही आपण इथे आपण ही संख्या घेऊ 3/2 बरोबर 18 किती असा प्रश्न विचार हे माहिती एक्स वाय ची किंमत नव्या एक्स वाय ची माहित नाही म्हणजे एक्स ची माहिती वाय ची नाही तिरपा गुणाकार 2 गुणिले 18 भागिले 3 3 सक 18 आणि साइन दोन्ही 12 मिळालं तर ते तोंडी सांगितलंच होतं मी असे सांगताय हाय साधे 12 6 18 म्हणजे किती दीडपट राहिले 24 ची पण दीडपट आहे तशी 40 ची दीडपट होईल ती तर वरती 40 ही मी त्याच्याकडे बघून सांगू शकतो तुम्हाला मांडायचंच असेल तर 12/18 बरोबर एक्स ची किंमत दिलेली नाही आता वरती लिहा एक्स ची किंमत नाही दिली वाय ची दिलेली आहे तर मग वायच्या जागेवर वाय लिहा उलट सुलट करू नका फक्त नाही तर मग चुकेल तर आता 12 गुणिले 60 आणि भागिले 18 6 भागला तो साइन दोन्ही 12 साइन 3 18 3 दोन्ही 6 बे दोन्ही 4 आणि 1 0 मी तोंडी सांगितलं होतं 40 घेऊन तुम्ही सांगू शकता हा शेवटचा असणार आहे आता तर सोडवा कदाचित इथे काय एक संख्या का इथे भागाकार सारखा येतोय 4 दोन्ही 8 आणि 2 10 12 दोन्ही 24 आणि 37 म्हणजे अडीच पट आहे असं कळतं नाही कळलं तर काय घ्या दोघांचं कॅल्क्युलेशन करा किती येईल 10/4 बरोबर 30/12 बरोबर काय आपल्याला 80 किती हे पाहिजे मग 80 किती हा प्रश्न विचारा तिरपा गुणाकार 4 गुणिले 80 भागिले 10 0 0 कटला 8 चूक 32 म्हणजे इथे काय तर 32 आता हे समचलन की व्यस्त चलन ओळखायचं कसं असा जर प्रश्न असेल सगळे आकडे दिले आणि हे समचलन आहे की व्यस्त चलन तर कोणती दोन संख्या घ्यायच्या म्हणजे काय घ्यायचं तर 10 किती आहे पहिली संख्या 10/4 बरोबर
80/32 आणि हे ऍक्च्युअल याचं उत्तर जर येतात काहीच बाकी नाही उरलं पाहिजे, सगळे कटछाट झाली. कटाकटी झाल्यानंतर एक होतं किंवा काहीच उरत नाही म्हणजेच एक होतं, तर त्याला म्हणायचं हे बरोबर आहे. आता काय होईल पाहते, तर ह्या दोघांचा गुणाकार होईल. जेव्हा आपण तिरपा गुणाकार करतो तर 10 गुणिले 32 भागिले 4 गुणिले 80 ह्याचं उत्तर जर येत आहे तर तेच समचलन आहे असं अर्थ होतो. आता काय होईल, 0 0 कटला, 8 × 32 4 4 कटले, काय आलं उत्तर एक. याचा अर्थ हे समचलन आहे. भागाकार सारखा आलं म्हणजे समचलन. आता हा शेवटचा प्रकार आहे आजच्या याच्यासाठी शाब्दिक उदाहरणांचा. आता याच्यात जर तुम्ही महाले सरांचं पुस्तक पाहिलं तर त्यात मिश्रणाचे पण प्रश्न दिलेले आहेत समचलन व्यस्त चलनामध्ये, परंतु आपण ते मिश्रणाच्या चॅप्टर मध्ये घेणार आहोत म्हणून यात दिलेलं नाही. पुढचे जे काही प्रश्न आहेत जे शाब्दिक उदाहरण आहेत समचलन व्यस्त चलनावरचे ते आपण यात देतोय. तर मिश्रण नावाचं वेगळं फोल्डर आहे, त्याच्यावर उद्या आपण व्हिडिओ बनवू. एकच व्हिडिओ बनवू किंवा फार तर दोन बनतील. इथे हे सरळ सरळ इथून पुढच्या सगळ्या नाही, जास्त चलनावर आल्यावर थोडं बदलून सांगेल, पण एक क्रांती सूत्र टाकून डायरेक्ट उत्तर भेटतं. समचलनाचे ते 140 रुपयाला 35 पेन. मग तुम्ही 140 भागिले 35 केला तर एका पेनची किंमत भेटेल की नाही. आणि किती पेनची पाहिजे, 5. मग 5 ला जर त्याने गुणलं तर तुम्हाला ऍक्च्युअल 5 पेनची किंमत मिळेल. फक्त इतकं विचारायचं क्रांती सूत्राला, 35 पेनांची किंमत जर 140 असेल तर 5 पेनांची किती. फक्त इतकं ध्यानात ठेवा, पेनाच्या पुढे पेन, रुपयांच्या पुढे रुपये, इतकं व्यवस्थित असतं. काय होईल यांचा तिरपा गुणाकार, 140 गुणिले 5 भागिले 35. 5 7 35, 7 दोन्ही 14, 2 आणि 0 उरले म्हणजे 5 पेनांची किंमत किती, तर 20 रुपये झालं. आता याच्याकडे पाहून सांगता येत होतं बरं काय झालं. 35 दोन्ही 70 आणि 70 दोन्ही 140 म्हणजे एका पेनाची किंमत आहे 4. 4 पट किंमत पाहिजे ना 35च्या. मग एका पेनाची 4, 5 पेनची किती, 4 म्हणजे 20. कोण सांगताय. 360 रुपयांना 2 डझन केळे, तर 6 केळ्यांची किंमत किती, हे 90 रुपये असणार असा अंदाज आहे. 2 डझन म्हणजे किती केळी, 24 केळी. मग 24 केळ्यांची किंमत जर 360 तर 6 केळ्यांची किती. हे पहा इथं 2 डझन म्हणून 2 लिहिलं, 2 डझनची किंमत 360 तर 6 केळ्यांची किती. मग चुकणारच आहे, साधी गोष्ट आहे. तुम्ही विचारलेले काय ते महत्वाचे ना. 24 केळी 2 डझन आहे, इथं डझन असतं तिथे डझन, इथं केळी इथं केळी. मग 6 केळी पाहिजे तर 2 डझन म्हणजे किती केळी हे क्लिअर करा आधी. 24 केळी, एका डझनात 12. आता 24 केळी 360 ला तर 6 केळींची किंमत सांगा. तिरपा गुणाकार काय होईल, 360 गुणिले 6 भागिले 24. आता 12 न भाग जातो, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, बे त्रिक 6, 3 त्रिक 9 आणि 1 0 म्हणजे काय मिळालं, 90. मी सुरुवातीला म्हणालो होतो. आता मी कसं म्हणालो होतो ते सांगतो. 2 डझन म्हणजे 24 मला कळतं, कोणाला कळतं. आणि 24 ची दीड पट आहे 36, 12 12 24 आणि अजून 12 ऍड केले की 36. तसं 6 केळीमध्ये मी काय केलं, दीड पट केली. 6 ची दीड पट किती होते, 9 आणि त्याच्यावर 1 0, 9. हे पण 6 प्रश्न आहे, तोच क्रांती सूत्रात टाका सरळ सरळ. 12 मजूर 400 किंवा एक मजूर 12 दिवसात 400 तर किती दिवसात 1800. फक्त इतकं ध्यानात ठेवा मांडताना की दिवसांसमोर दिवस आणि पैशासमोर पैशाचे आहे. तिरपा गुणाकार 12 गुणिले 1800 आणि भागिले 400. 0 0 कटले, 4 त्रिक 12 आणि 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54. म्हणजे त्याला 1800 रुपये कमवायला 54 दिवस लागतील. सेम आहे, हा 16. व्हिडिओ पॉज करू. 17 दिवसात जर 5950 म्हणजे 5950 तर किती दिवसात 105 डबल 0 म्हणजे 10500. तिरपा गुणाकार त्यावेळी 17 गुणिले 10500 भागिले 5950. आता एक 0 0 पडतो. आता इथे 5 न भाग द्या, 5 न भाग दिल्यावर 5 1 5 5 1 5 4 उरले, 5 न 45 आणि 5 न याला भागलो, 5 दोन्ही 10, 5 1 5 आणि हा एक 0 होतो इथे. आता 17च्या पाड्यात 119 येतात का हे कळलं पाहिजे. 17 साती 17 7 आणि 7 त्रिक 21, 3 आणि 0 उरले म्हणजे किती झालं, 30 झालं.
पाडलेलं गरजेचं आहे ना, पाडल्याशिवाय गणित सोडवणं अवघड. एक सोडवा ना परत. परत तेच क्रांती सूत्रात टाकू शकता सरळ. हा, एक गाडी 8 लिटर पेट्रोल मध्ये 360 किलोमीटर जाते. 8 लिटर मध्ये जर 360, तर हे किलोमीटर आहे, तर किलोमीटरच्या पुढे घ्या 540 ला किती. अरे याचे उत्तर तोंडी सांगता येणार होतो, पण जाऊ द्या, मी काय जादू नाही दाखवत अशी. 8 गुणिले 540 भागिले 360, 0 0 कडले 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, बे चूक 8 आणि 4 त्रिक 12. आता हे 12 तोंडी कसं सांगता येत होतं, म्हणजे मी सरावाच्या वेळेला त्या रिव्हिजनच्या वेळेला सांगणारच आहे, पण आत्ताही ज्याला समजेल त्यांच्यासाठी बा. 8 आणि 36 यांचा संबंध दिला, तसा 54 आणि कुणाचा तरी संबंध असणार आहे. तर हे 36 चे ना, याची दीडपट आहे 54. 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54. मग तसं या 8 ची पण दीडपट करावं लागेल. तर 8 ची दीडपट किती होईल? 12. 8 चे अर्धे आणि त्याच्यात 8. 36 चे अर्धे आणि याच्यात 8 झाले 18. तर ते पाहून सांगता येतं. सरावाचा विषय हे सोडवा. 4 असणार याचं उत्तर. मी उत्तर किती म्हणालो? 4 म्हणतो ना, 4 उत्तर याचं. 16 मजूर 6 दिवसात काम करतात. मग मजूर वाढल्यावर दिवस बी वाढतील का? 9 येईल का उत्तर? नाही, कारण हे व्यस्त चलनाचं गणित आहे. मी जेव्हा सुरुवातीला म्हणालो होतो ना, तर त्यावेळेला प्रेझेन्स वापरणे गरजेचं आहे. इथं आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी कसं ध्यानात येईल हे समचलन, काही गरज नाही. हे काळकामात मी शिकवलेले आहे तुम्हाला. तर तुम्ही याच्याकडे काळकाम म्हणूनच बघा. कोणताही प्रश्न काळकामाचा आला तर इथे 16 मजूर 6 दिवस काम करतात. याचा अर्थ किती दिवसांचं काम आहे, किती मजुरांचं. थोडा वेळ थोडा बेसिक वर जाऊ आपण त्या काळकामाच्या. मला सांगा, एक शेत आहे आणि या शेतातलं काहीतरी पीक काढण्यासाठी 8 लोक जर कामाला असतील ना, तर 2 दिवसात हे काम होऊन जातं. 8 लोक असतील मजूर, तर 8 2 दिवसात काम होतं. म्हणजे पहिल्या दिवशी इतकं अर्ध पूर्ण होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी. पण त्यांना भीती आहे की उद्या पाऊस पडू शकतो. मग आजच संपवायचं असेल तर काय करतील? मजूर वाढवावं लागेल की नाही? मग 8च्या जागी 16 मजूर आणलं, किती दिवस लागेल? एकच दिवस ना. म्हणजे काय, तर 8 मजूर 2 दिवसात करतात. म्हणजे एकूण किती मजुरांचं काम आहे? 16. आणि जर 16 मजूर आणले तर एका दिवसाचं काम आहे. म्हणजे काय, तर एकूण वर्क फोर्स किती लागणार आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कामाला किती मजूर लागणार आहे? तर 16 मजूर 6 दिवस काम करतील इतकं काम आहे. समजतंय? आणि काम करायला किती लोक आहेत? तर 24 लोक आहेत आता नव्यानं. हे असं सोडवायचंय. आता इथे काय होईल? साइन चूक 24 आणि 4 चूक 16. म्हणजे मी जे तोंडी उत्तर सांगितलं होतं तेच वास्तविक बरोबर होतं, कारण हा व्यस्त चलनाचा आहे. तर व्यस्त चलन आपण शिकणारच आहे. त्याच्यानंतर या दोघांचं कम्पॅरिझन करून कसं ओळखायचं ते वगैरे शिकू. आता इथे पण पहा, 120 विद्यार्थी 10 दिवस आणि खर्च लागतो 3,000. काय होईल? 120 विद्यार्थ्यांना 10 दिवसांचा खर्च जर 30,000 रुपये, तर किती? 150 विद्यार्थ्यांना 1 महिन्याचा म्हणजे 30 दिवसांचा. तर 150 विद्यार्थ्यांचा 30 दिवसांचा खर्च किती? क्रांती सूत्रातच मांडलं, पण कोणाचा गुणाकार कोणासोबत हे कन्फ्युजन व्हायला नको इथून पुढे. हे व्यस्त चलनात परत घेणार आहे. 120 विद्यार्थ्यांना 10 दिवसासाठी 30,000, तर 150 विद्यार्थ्यांना 30 दिवसांसाठी किती असं मांडता आलं पाहिजे. आता तिरपा गुणाकार होईल यांचा. 30,000 गुणिले 150 गुणिले 30 या दोघांचा गुणाकार होईल आणि भागिले 120 गुणिले 10. 0 0 कट, दुसरा 0 0 कट. आता 3 चूक 12 आणि 4 न याला भाग देऊ आपण. 4 7 28, 2 गुणिले 4 25, 75 गुणिले 15 करावं लागेल. पण हा गुणाकार गोंधळाचा, म्हणजे 75 गुणिले 15 हे 2 0 हा अवघड नाही आहे. पण तरी पण काय करू शकत होतो आपण, आधी 2 0 दिले. 15 5 75 शी 5 5 7, 15 7 105, 105 आणि 7 112. म्हणजे 1,12,500 एवढा खर्च येईल. हे असं झालं. अदरवाईज गुणाकार करायला सोपं काय होतं ना, 30,000 गुणिले 150 आणि गुणिले 30 आणि भागिले किती होतं? तर 120 गुणिले 10. तर आता 15 हा 0 कट केला असता याच्यासोबत. 15 8 120. आता 8 न याला भागतो तर काय मिळेल? 8 त्रिक 24, किती उरले? 6. 8 7 56, किती उरले? 4. 8 45.
आणि हे 2 झिरो तर ऑलरेडी आहेत आपल्याकडे. आता 3 ने याला गुणणं सोपं होतं. तुलनेचा विचार केला. 3 15 5 7 1 3 7 21 आणि 22 2 हातचा 2 3 त्रिक 9 2 11 म्हणजे पुन्हा ते झालं 1,12,500. तर पुन्हा का कोणता कॅल्क्युलेशन वेळेवर जे सुचेल तुम्हाला ते करा, फरक नाही. तर अशा पद्धतीनं समचलन हे पुढचे 2 टप्पे व्यस्त चलनाचे होते. तर समचलन सांगतंय, व्यस्त चलन सुद्धा आपण आपले अपलोड करू लवकरच. आणि नंतर आपण दुसऱ्या चॅप्टरवर जाऊ शकतो. मग तर आता एकूण पुढे मी सांगितलं त्याप्रमाणे गणिताचं जवळजवळ होत आलंय बऱ्यापैकी. तर गणित संपलं की याच हप्त्यात शेवटी आपण बुद्धिमत्तेला सुरुवात करू. तर बिनधास्त राहा, पोलीस भरतीच्या अगोदर बुद्धिमत्ता सुद्धा आपण अपलोड करू. जे कोण तलाठी ग्रामसेवक यांची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक नवीन बॅच लॉन्च केली आहे. तर तुमचे कोणी मित्र असतील जे स्पेशली तलाठीची तयारी करतात त्यांना रिकमेंड करा. गणित आपण चांगल्या पद्धतीने घेतोच, बुद्धिमत्ता सुद्धा तुम्हाला आवडेल असंच असेल. आज एका विद्यार्थ्याचा मेसेज आला, काय नाव त्याचं? ऋषी वाणिरे. तर आज मेसेज आला याचा, तो म्हणतो माझा गणिताचा स्कोअर पहिले 35 जात होता 50 पैकी, आता सर तुमचे लेक्चर करून 47 प्लस जात आहे. खरोखर एक नंबर आहे तुम्ही. तुम्हाला एवढे पाहिजे, तुम्हाला काय स्पेलिंग काय ते करून सांगितले आहे तुम्ही. आणि सर लेक्चर सुरू केल्यापासून लय सोपं जात आहे. थँक्यू सो मच. मलाही चांगलं वाटतं तुमच्या असे फीडबॅक घेतले की तुम्हालाही सगळ्यांना धन्यवाद. त्यांचे मेसेज येते प्रत्येकाचा वाचत नाही. आता हा इकडे यायच्या अगोदरच आला होता म्हणून वाचला. तर धन्यवाद, तुम्ही फीडबॅक मिळवताय त्यामुळे चांगलं वाटतं. कारण शेवटी मी माणूसच आहे, मला माहिती मी चांगलं शिकवतोय. तुमच्याकडून ऐकल्यानंतर अजून आनंद होतो. तर भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. गणित म्हणजे